मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक अशा 3 शहरांमध्ये त्यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या। सोबतच महायुतीमध्ये असणाऱ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना देखील बोलवत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केल्याचं वृत्त आहे। मागच्या महिन्यात ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुका लांबणीवर पडतील अशा पद्धतीच्या पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाने विश्लेषण केलं होतं। आता मात्र सप्टेंबर संपत असताना राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम पुन्हा एकदा वाजू लागलेत। कदाचित ऑक्टोबरच्या शेवटी निवडणूक आयोग आचारसंहिताही लागू करू शकतो अशा पद्धतीची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत। त्यामुळे महायुतीमधल्या असणाऱ्या 3 घटक पक्ष, ज्यामध्ये भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे यांची आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या 3 प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटपाचं सूत्र काय ठरवता येऊ शकतं, त्यासोबतच महायुतीमध्ये असणारे मित्रपक्ष जे आहेत त्यांच्या वाट्याला नेमका कुणाच्या कोट्यातून जागा देण्याचं ठरतं, या सगळ्या चर्चेसाठी अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्याचं सांगितलं जातंय। सर्वप्रथम त्यांनी नागपूर इथं बैठक घेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली। मात्र अमित शहा यांच्या दौऱ्यात सर्वाधिक चर्चा ठरली ती छत्रपती संभाजीनगरातल्या बैठकीची। आणि अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगर निवडण्यामागे मराठा आरक्षणाचा मुद्दा, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनातून निर्माण केलेलं आव्हान हे देखील होतं अशा पद्धतीच्या चर्चा आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीला मराठवाड्यामध्ये केवळ लढायचं नाही तर निवडून देखील आपल्या जागा आणायच्या आहेत आणि हे करत असताना एकसंध महायुती म्हणून 3ही पक्षांच्या जागांवर फोकस करायचा अशा पद्धतीचे आदेश शहा यांनी मराठवाड्यातल्या प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्याचं सांगितलं जातंय। आजच्या घडीला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याभोवती मराठवाडा पाठोपाठच पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आणि महत्त्वाच्या जागांवर भाजपसाठी किंबहुना महायुतीसाठी आव्हान निर्माण केल्याचं सांगितलं जातंय। आणि याचा प्रत्यय आपण लोकसभा निवडणुकीमध्ये देखील घेतला होता। महायुतीला मराठवाड्यात त्यावेळी मोठा फटका देखील बसल्याचं आपण पाहिलं। मात्र शहा यांच्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या नाराजीचा मुद्दा कशा पद्धतीने हँडल करायचा, जरांगेंना कसं रोखायचं, यासोबतच आणखी एक महत्त्वाची चर्चा झाल्याचं राजकीय विश्लेषक चर्चा व्यक्त करतायत आणि ती म्हणजे महायुतीमध्ये 3ही पक्षांचं जागा वाटप। आता हे जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं देखील सांगितलं जातंय। त्यासाठीच एकनाथ शिंदे, अजित पवार या प्रमुख नेत्यांनाही शहा यांनी आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या बैठकीमध्ये बोलावल्याचं सांगितलं जातंय। त्यानुसार भारतीय जनता पक्ष अर्थात जागा वाटपाच्या नियमानुसार किंवा जागा वाटपानुसार भाजप 160 ते 180 जागा लढवणार असल्याचं सांगितलं जातंय। त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद पाहता त्यांना देखील 60 ते 80 जागा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी मिळू शकतात अशा पद्धतीचं चित्र उभं केलं जातंय। तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षाला 45 ते 55 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पिछेहाट झाली ती देखील एक प्रकारचं महत्त्वाचं कारण आता कमी जागा मिळण्यासाठी सांगितलं जातंय। निवडून येणाऱ्या जागा अर्थात जिथे ज्या पक्षाची चांगली ताकद आहे, ज्या सगळ्या गोष्टींचा विचार करताच हे सगळं जागा वाटप ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांमध्ये येत्या 10 दिवसात जागा वाटपाचं ठरेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अलीकडेच दिली होती। तसंच संजय राऊत यांनी देखील महाविकास आघाडीचं जागा वाटप लवकरच ठरेल असं म्हटलं होतं। काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये मिळवलेलं यश पाहता काँग्रेसचा आत्मविश्वास आता मोठ्या प्रमाणात आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने देखील लोकसभेला 2ऱ्या क्रमांकाच्या जागा राज्यात मिळवल्या होत्या। आपण हे पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाने 10 जागा लढवत त्यातल्या 8 जागांवर विजय मिळवल्याचं देखील आपण पाहिलं। त्यामुळे महाविकास आघाडीसाठी देखील जागा वाटपाचा मुद्दा हा कळीचा आणि वादाचा ठरण्याची शक्यता आहे। एखाद्या वेळी काँग्रेस पक्षाकडून जास्तीच्या जागा मागवल्या जाऊ शकतात। त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष, उद्धव ठाकरे यांचा पक्ष नेमका किती जागा लढवतो, किती जागा सोडतो हे पाहणं देखील आता इंटरेस्टिंग ठरणार आहे। मात्र अमित शहा यांच्या महाराष्ट्रातल्या या बैठकीनंतर जागा वाटपाचा महायुतीच्या निर्णयानंतर अजित पवार यांचा पक्ष 45 ते 55 जागा लढण्यासाठी तयार होईल का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे आणि तो देखील वादाचा प्रश्न होऊ शकतो। तसंच अजित पवार यांच्या महायुतीतल्या सहभागाबद्दल मध्यंतरीच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि भाजपच्या काही नेत्यांमध्ये देखील नाराजी होती। त्यावेळी प्रतिक्रिया देखील विरोधात पाहायला मिळाल्या होत्या। म्हणून अजित पवार यांच्या वाट्याला महायुतीमध्ये नेमकं काय येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर महायुतीमध्ये असणाऱ्या काही महत्त्वाच्या वादाच्या मुद्द्यावर तोडगा निघाल्याचं सांगितलं जातंय आणि तो मुद्दा हा जागा वाटपासंदर्भात होता असं देखील काही सूत्र देखील आता सांगतायत, राजकीय विश्लेषक करतायत। मंडळी, तुम्हाला काय वाटतं की अजित पवार हे 45 जागांवर लढण्यासाठी राजी होतील का की नाराज होऊन महायुतीतून बाहेर पडतील? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत रहा कडक बात।